अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सध्या दोन वक्तव्य चर्चेत आहेत. पहिलं वक्तव्य आहे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचं. म्हेत्रे म्हणाले होते, एक तर आपण तरी राहू किंवा सचिन कल्याण शेट्टी तरी राहतील. थेट विद्यमान आमदाराला माजी आमदारांच्या बंधूंनी धमकीवजा इशारा दिल्यानं या गोष्टीची बातमी झाली. चर्चेत असलेलं दुसरं वक्तव्य आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. फडणवीस म्हणाले होते, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पाणीदार आमदार म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे. पहिल्या 5च वर्षात त्यांनी बहुतांश कामं मंजूर करून घेतली. पुढच्या 5 वर्षात काहीतरी कामं करायला ठेवा. आता फडणवीसांनी मतदारसंघात येऊन विद्यमान आमदारांचं कौतुक केल्यानं आणि थेट उमेदवारीचे संकेत दिल्यानं या गोष्टीचीही बातमी झाली. आता या दोन्ही वक्तव्यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पाणी आणि आक्रमकता या गोष्टींवर प्रचार घुमणार आहे. पण पारडं जड करण्यासाठी कोणती समीकरणं लावावी लागतील आणि ती आपल्या बाजूने लावण्यासाठी कोण कशी फिल्डिंग लावतंय हे महत्त्वाचं आहे. अक्कलकोट विधानसभेत नेमकी परिस्थिती काय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात संपूर्ण अक्कलकोट तालुका आणि शेजारच्या दक्षिण सोलापुरातील बोरामणी, मुस्ती आणि वळसंग या 3 महसूल मंडळांचा समावेश होतो. इथली जातीय समीकरणं पाहिली तर इथं सर्वाधिक मतदार लिंगायत समाजाचे, त्यानंतर संख्येनुसार मुस्लिम, धनगर, दलित आणि मराठा समाजाचे मतदार अशी क्रमवारी असल्याचं सांगण्यात येतं. या मतदारसंघात आपलं बस्तान बसवण्यासाठी काँग्रेसनं लिंगायत सोडून इतर समाजाची मोठ आपल्यासोबत जोडून ठेवण्यावर भर दिला होता. जातीय समीकरणामुळे इथली निवडणूक ही अनेकदा अटीतटीची व्हायची. पण 2019 मध्ये भाजपच्या सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रे यांना 36,000च्या फरकानं हरवत एकहाती विजय मिळवला होता. त्यानंतर मागच्या 5 वर्षात कल्याण शेट्टी यांनी मतदारसंघावर आपला होल्ड बसवायचा पूर्ण प्रयत्न केला. याच होल्डमुळे भाजप त्यांचं तिकीट पुन्हा रिपीट करेल अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले आहेत. आता तिकीट मिळवण्यात कल्याण शेट्टी यांना अडचण येण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे भाजपमधल्या इतर इच्छुकांची फारशी नसलेली ताकद. माजी आमदार पार्वतीबाई मलगोंडा, बाबासाहेब तानवडे, महादेव पाटील यांचे वारसदार नेतृत्वाच्या दृष्टीने फारसे भक्कम नाहीत असं सांगितलं जातं. सोबतच माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील हे सुद्धा वयोमानामुळे मतदारसंघाच्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यातही 2023 मध्ये झालेल्या अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीत सिद्धरामप्पा पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी उघडलेली असताना सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या मदतीमुळे पाटील यांनी ते आव्हान परतावून लावलं होतं. पाटील यांचा अनेक वर्ष बंद असलेला श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालू करून कल्याण शेट्टी यांनी पाटील कुटुंबालाच आपल्या बाजूने वळवल्याचं बोललं जातंय. साहजिकच लिंगायत समाजाचा एक गठ्ठा पाठिंबा वीरशैव लिंगायत समाजातून येणाऱ्या सचिन कल्याण शेट्टी यांच्या मागे उभा राहू शकतो. हा पारंपरिक मतदार आपल्याच बाजूने ठेवण्यासाठी भाजपकडे कल्याण शेट्टी यांच्याशिवाय अन्य पर्याय नसल्याची चर्चा आहे. आता आपला गड राखण्यासाठी काँग्रेस सुद्धा इच्छुक आहे. काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यांच्या मागे काही प्रमाणात लिंगायत समाजासह मराठा, मुस्लिम, ओबीसी, बंजारा आणि दलित समाजाचीही मतं असल्याचं बोललं जातं. पण असं असलं तरी काँग्रेसकडून यंदा प्रथमच इच्छुकांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. माजी आमदार महादेव पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा ऍक्टिव्ह झालेल्या मोहिते पाटील कुटुंबाची मदत मिळण्याची आशा पाटील यांना आहे. पण काँग्रेस आणि मोहिते पाटील कुटुंबाकडून वीरशैव लिंगायत समाजामधून येणारे नेते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनाही गळ घालण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतली अशा बातम्याही माध्यमांमध्ये आहेत. भीमाशंकर जमादार, पूजा पाटील यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे यांनी तयारी केली असली तरी अंतर्गत इच्छुकांचा फोर्स रोखणं हे त्यांच्या पुढचं मोठं आव्हान ठरू शकतं. त्यात जातीय समीकरणं, मतदारसंघात आणलेला निधी आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वापासून ते जुन्या नेत्यांपर्यंत जोडलेली बेरीज यामुळे कल्याण शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यासाठीच काँग्रेसनं आक्रमणाची लाईन धरली असून कल्याण शेट्टी राहतील किंवा आम्ही राहू असं म्हणत प्रचाराची लाईन ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या इच्छुकांकडून होत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी कल्याण शेट्टींनी विकास कामं आणि पाणी ही लाईन पकडली आहे. एसटी स्टँड, मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार यातून त्यांनी मतांची पेरणी केल्याचं बोललं जातंच. पण त्यांच्या बाजूनं भक्कमपणे उभा असणारा मुद्दा आहे पाण्याचा. अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेलं उजनीचं पाणी यंदा कुरनूर धरणामध्ये आलं आहे.
कुरनूर धरणाच्या पाण्यावर अक्कलकोट तालुक्यातल्या 51 गावांचा आणि अक्कलकोट, मैदर्गी, दुधनी या नगरपालिकांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. उजनीतून पाणी आल्यानं नगरपालिकांसह 51 गावांची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे. शेतीलाही फायदा झाला आहे. याच कामाच्या जोरावर सचिन कल्याण शेट्टी यांनी पाणीदार आमदार असा प्रचार करायला सुरुवात केली आहे. हे पाणी कल्याण शेट्टी यांच्याच प्रयत्नातून आल्याचा दावा कल्याण शेट्टी यांचे आणि भाजपचे समर्थक करत आहे. इतके वर्ष फक्त चर्चा झाली, पण आम्ही पाणी आणून दाखवलं, यावरच कल्याण शेट्टी आणि भाजपची प्रचाराची लाईन असू शकते. आता हे पाणी आम्ही पाठपुरावा केला म्हणून आलं असा दावा सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडूनही करण्यात येत आहे. त्यांनी यावर सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. पण पाणीदार आमदाराचं नॅरेटिव्ह मांडण्यात आणि थेट लाभ मिळवून देण्यात कल्याण शेट्टी यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं. यावर अजूनही शहरी भागात अपूर्ण असलेली कामं हा मुद्दा कल्याण शेट्टींच्या विरोधात जात असला तरी इथं भाजपला मानणारा मोठा वर्ग असल्यानं त्याचा परिणाम फारसा होणार नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात. पण एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात सोडण्यात आलेलं पाणी आणि त्याचा थेट मिळालेला लाभ ही सचिन कल्याण शेट्टी यांची आणखी एक जमेची बाजू ठरू शकते. सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट विधानसभेसाठी ही योजना महत्त्वाची आहे, जिचा पाठपुरावा मागच्या काही वर्षांपासून सुरू होता, पण ती आपल्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला. हीच कल्याण शेट्टी यांच्या प्रचाराची मुख्य लाईन असू शकते. अर्थात यावरून श्रेयवादाची लढाई रंगणार आहे. काँग्रेसकडून म्हेत्रे 2014ला मोदी लाट असतानाही निवडून आले होते. 2019ला मात्र त्यांनी भाजप प्रवेशाबाबत मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि शेवटी त्यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवली. या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांचा दारुण पराभव झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. आता गेल्या 5 वर्षात त्यांनी पुन्हा आपला मतदारसंघ बांधला आहे. लोकसभेलाही डॅमेज कंट्रोल केला आहे. पण आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी आक्रमकतेची लाईन धरली असली तरी जातीय समीकरणं, एकरूप सिंचन योजना, कुरनूरमध्ये आलेलं पाणी आणि नव्या जुन्या नेत्यांचा पाठिंबा यामुळे सचिन कल्याण शेट्टी यांना पाण्याच्या डावावर हरवण्यासाठी काँग्रेसला जोरदार टशन द्यावी लागणार आहे. पाणी की आक्रमकता, अक्कलकोटमध्ये डाव कशावर फिरणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.